नमस्कार मित्रांनो, मी शुभम आणि मी शिकत आहे बघा ॲग्रिकल्चर कॉलेज लातूरमध्ये आणि मी तिथलाच विद्यार्थी एक आहे. आता माझं तिथं शिक्षण चालू आहे आणि जे मुलं आता CET देऊन आता आज त्यांचं जसं की फर्स्ट राऊंड झालेलं आहे आणि त्यांना काही जणांना समजत होतं किंवा नव्हतं मला माहिती नाही. पण एक मी सांगतो फ्रीज आणि फ्लोट नावाचे 2 ऑप्शन्स असतात. तुम्ही जे फ्रीज करता त्या टाईमला तुमचं ते कॉलेज आहे ना ते फिक्स होऊन जातं आणि फ्लोट करता तेव्हा तुम्ही एक नेक्स्ट राऊंडसाठी प्रिपेअर होता. तुमचं जे मागच्या वेळेस जे तुम्हाला कॉलेज अलॉट झालं होतं ते तुम्ही परत घेऊ शकता. पण जर तुम्हाला समजा ते कॉलेज घ्यायचं नाही किंवा पुढच्या कॉलेजला जायचं आहे तर ते पण फ्लोटच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. आणि मित्रांनो ज्यांचं कट ऑफ कमी असतं CET मध्ये तर त्यांना एक सांगतो की तुमचं जे 12वीसाठी म्हणजे तुमचं जे 7-12 असतो ना त्यावरून तुम्हाला एक मार्क्स जास्त भेटतात ॲग्रिकल्चरमध्ये येत असताना तर. आणि अजून एक विषय सांगतो, जर तुम्ही येत असाल तर आपलं जे परभणी विद्यापीठ आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असं नाव आहे. त्या विद्यापीठामध्ये असे एक म्हणजे नियम आहे म्हणा, आता ते समजू शकतो तुम्ही काय असू शकतं ते. पण तिथं एक असं दिलेलं आहे की जे फर्स्ट इयरचे विद्यार्थी असतात, फर्स्ट सेमला आलेले, त्यांना हॉस्टेल अलॉट केलं जात नाही. त्यांना हॉस्टेल नसतं आणि त्यांना पूर्ण पहिला वर्ष हॉस्टेल देणार नाही. तुम्हाला सेकंड इयरपासून हॉस्टेल अलॉट होईल. आणि माझे जर आता हे बोलताना जे चुकी होतात, ते जसं की मी पण एक विद्यार्थी आहे आणि व्हिडिओ काढण्याचा उद्देश की आपल्या जे येतात आपले म्हणजे जे प्रॉब्लेम फेस केल्या होत्या, ते आपल्या मित्रांना म्हणजे जे कोणी असेल त्यांना येऊ नये. आणि राहिली गोष्ट आपल्या कॉलेजची, तर ॲग्रिकल्चर कॉलेज लातूर तिथं तुम्ही आल्यावर तुम्ही विचारू शकता, कोणाला पण विचारू शकता आणि सोपं आहे. तुम्हाला फीस जेव्हा भरायला येईल म्हणजे आता तुम्हाला सध्या फ्लोट करता असाल तर ₹1000 काहीतरी आहे आणि फ्रीज करायचं असेल पण तरी पण ₹1000 भरावं लागतं तुम्हाला. आणि तुम्ही जेव्हा ॲडमिशनसाठी येताल तेव्हा जेव्हा कॉलेज तुम्हाला फी स्ट्रक्चर देईल त्याप्रमाणे तुम्हाला फीस भरावं लागेल. तर हे असं काय असतं. आणि मित्रांनो तुम्हाला फर्स्ट इयरला आता ॲग्रिकल्चर कॉलेज लातूरमध्ये तर जिमची फॅसिलिटी आहे, हॉस्टेलची पण आहे. पण ते तुम्हाला भेटणार नाही, जिम भेटेल आणि ग्राउंड वगैरे मस्त आहे. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. काही कारणास्तव माझा तो व्हिडिओ थोडा पूर्ण होऊ झाला नाही. त्याच्यामध्ये मी जिम वगैरे काही तर दाखवलं नाही. तुम्हाला जर मी तुम्हाला त्याचे थोडेसे व्हिडिओ किंवा क्लिप्स म्हणा तुम्हाला माझ्या ह्याच्यातून भेटून जातील किंवा नाही म्हणतात म्हणजे जर तुम्हाला पाहिजेच असेल तर मी ह्याच्या नंतर अपलोड करून देईन त्या पण व्हिडिओ. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील, काही जर विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. नाहीतर ठीक आहे, कमेंट करा, मी तुम्हाला पर्सनली रिप्लाय देईन किंवा तुम्ही मला Instagramवर किंवा आपल्या कॉलेजच्या कोण्या पण विद्यार्थ्याला येऊन तिथं स्वतःहून तुम्ही जर भेटला, बोलला तर तुम्हाला त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन भेटून जाईल. आणि तुम्हाला जर अजून काही जर विषय असेल ज्यावर तुम्हाला डिस्कशन करायचं तर मी एक सर आहेत त्यांना प्रेफर करेन तुम्हाला. त्यांना तुम्ही जेव्हा मला मेसेज म्हणजे कमेंट करताल त्यांचं नाव मी सांगून देईन तुम्हाला. आणि मेन म्हणजे तुम्ही मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून घ्या. कसं आहे आता मी पण एक विद्यार्थी आहे, त्यांना तुम्हाला सांगत होतो. आणि माझं चॅनल आहे ॲग्रीस्टार शुभम जाधव. आपल्या ह्याच्यावर तुम्हाला ॲग्रीशी रिलेटेड पण काही व्हिडिओ भेटून जातील. काही आपल्या स्पोर्ट्सशी रिलेटेड जे काही असेल जे म्हणजे असेल आपल्या जीवनाशी रिलेटेड किंवा आपल्या लाईफशी रिलेटेड ते तुम्हाला सगळे भेटून जाईल. आणि काही वनस्पतींचे म्हणा किंवा झाडांचे म्हणा असे पण व्हिडिओ टाकत असतो मी. ते पण सांगा आणि तुम्हाला कोणता क्वेश्चन असेल तर ते सांगा मला. आणि मित्रांनो हॉस्टेलचे तुम्ही टेन्शन घेऊ नका. तिथं जर तुम्ही लातूरला म्हणा किंवा मी स्पेशली लातूरला ज्या विद्यार्थी येणार आहेत त्यांच्यासाठी सांगत होतो. आणि काही गोष्टी जे मी सांगितलं मला ते पण दुसऱ्या कॉलेजसाठी पण लागू होतात. पण मित्रांनो तुम्हाला जर लातूरला येत असाल तर तुम्हाला रूम वगैरे तिथं करून राहावं लागेल. आणि तो भाग वेगळा आहे, तुम्ही रूम कुठे घेताल नाही घेताल ते. जर तुम्हाला कुठं डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता आणि मी तुमची हेल्प करेन. चालते मित्रांनो. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.